इव्हनिंग फ्रेंड्स. आपल्या बँक फॉर कलेक्शनच्या नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये मित्रांनो आपण आज घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 82. जुलै 18चा प्रॉब्लेम आहे. आपल्या बँक फॉर कलेक्शनच्या सिरीज मधला हा 5th नंबरचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे मित्रांनो, प्रॉब्लेम इझी आहे. आपण जे काही अगोदरचे बँक फॉर कलेक्शनचे प्रॉब्लेम्स घेतले त्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये मित्रांनो मोस्ट ऑफ द टाइम्स काय होत होतं की बिल बँक फॉर कलेक्शनला पाठवायचे ते डिसऑनर व्हायचं आणि बिल रिन्यू केल्यानंतर ते ऑनर व्हायचं. आताचा प्रॉब्लेम पण थोड्याफार फरकाने तसाच आहे, पण या ठिकाणी एक छोटीशी मित्रांनो ऍडजस्टमेंट वेगळी अशा पद्धतीने आहे की आपलं जे नेक्स्ट बिल आहे ते मित्रांनो काय झालेलं आहे, डिसऑनर झालेलं आहे आणि इन्सॉल्वन्सीचा प्रॉब्लेम. सो हा प्रॉब्लेम थोडा वेगळ्या पद्धतीचा वाटल्यामुळे मित्रांनो मी घेतलेला आहे. तसा काही वेगळा नाही आहे फारसा, आपल्या नेहमीच्याच एंट्रीज आहेत. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रॉब्लेममध्ये मित्रांनो डेट आलेले आहे. सो मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपण डेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. तर पहिले प्रॉब्लेम वाचूयात, नंतर नंबरिंग करूयात. ऑन 7th March 2016 राम ड्रॉज अ बिल ऑन रोहित. रामने रोहितवर बिल ड्रॉ केलेले आहे फॉर ₹8,000 फॉर 3 months. किती रुपयांचं बिल ड्रॉ केलेलं आहे मित्रांनो? फॉर ₹8,000, 8,000साठी फॉर 3 months, 3 महिने. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर परत इथे मित्रांनो आपल्याला परचेस सेल्सची एंट्री दिलेली नाही. राम सेंड बिल टू बँक फॉर कलेक्शन. रामने बिल काय केलेलं आहे मित्रांनो? बँक फॉर कलेक्शनला पाठवलं. ठीक आहे. ऑन ड्यू डेट रोहित फाउंड हिमसेल्फ अनेबल टू मेक पेमेंट ऑफ द बिल. ड्यू डेटच्या दिवशी काय झालं, आपला जो ड्रॉवी आहे म्हणजे कोण, रोहित, त्याच्या लक्षात आलं की तो काही बिलाचे पैसे देऊ शकत नाही अँड रिक्वेस्टेड राम टू रिन्यू द बिल. रामला त्याने रिक्वेस्ट केली तू काय कर, बिल रिन्यू कर. म्हणजे ऑब्वियस ही आपली कोणती एंट्री असणार मित्रांनो? ड्यू डेटच्या दिवशी बिल डिसऑनर झाल्याची एंट्री. राम agreed on the condition that रोहित should pay ₹5,000 in cash. राम ऍग्री झाला रिन्यूअलला, पण तो काय बोलतोय 5,000 कॅश मध्ये दे अँड ऍक्सेप्ट न्यू बिल फॉर 2 months विथ इंटरेस्ट ₹200. इंटरेस्ट सकट नवीन बिल ड्रॉ करायला लावलं. बिफोर ड्यू डेट रोहित बिकेम इन्सॉल्वंट अँड ओनली ₹1,500 कुड बी रिकवर्ड. तो इन्सॉल्वंट झाला आणि त्याच्या इस्टेटमधून फक्त ₹1,500 काय झाले, रिकवर झाले. सो आपला तसा रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो. आपण आता नंबरिंग करूयात. राम ड्रॉज द बिल, दिस इज एंट्री नंबर 1. करेक्ट. राम सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन, दिस इज एंट्री नंबर 2. ऑन ड्यू डेट रोहित फाउंड हिमसेल्फ अनेबल टू मेक पेमेंट ऑफ द बिल अँड रिक्वेस्ट टू रिन्यू. सो रिन्यू इज एंट्री नंबर 3, डिसऑनर. देन इंटरेस्टची एंट्री आहे ना मित्रांनो, इंटरेस्टची एंट्री नंबर 4. आणि मित्रांनो पे 5,000 कॅश आणि ऍक्सेप्ट न्यू बिल, दिस इज एंट्री नंबर 5. बिल रिन्यू केलं तुम्ही. आता मित्रांनो बिल रिन्यू केल्यानंतर काय झालं, रोहित बिकम इन्स्टॉलमेंट, एंट्री नंबर 6. न्यू बिल डिसऑनर आणि 1,500 कुड बी रिकवर्ड, एंट्री नंबर 7. हे काय झालं मित्रांनो, एंट्री नंबर 7 रिकव्हरी आणि राहिलेले अमाऊंट बॅक डेप्ट. ओके. तर मित्रांनो आपण आता काय करणार आहोत, आपण पहिले ज्या एंट्रीज आहेत त्या आता बघणार आहोत. ऑन 7th March 2016 राम ड्रॉज अ बिल ऑन रोहित. म्हणजे इथे रामने बिल ड्रॉ केलं. राम कोण झाला, ड्रॉवर. सो इन द बुक्स ऑफ राम ड्रॉवर, रोहित कोण झाला, ड्रॉवी. इन द बुक्स ऑफ रोहित ड्रॉवी. राम 7th March 2016 ला पहिली एंट्री कसली करेल मित्रांनो, बिल ड्रॉ केल्याची एंट्री. सो बिल ड्रॉ केल्याची एंट्री काय येईल मित्रांनो आपली, बिल आलं रोहितने दिलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रोहित अकाउंट, बीइंग रोहित's acceptance received. बरोबर. आता याच ट्रान्झॅक्शनची एंट्री मित्रांनो रोहित काय करेल, रोहित सांगेल रामला मिळालं आणि आपल्याकडे ऍक्सेप्टन्स गेला. रामला मिळालं डेबिट द रिसिवर, राम अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल, लायबिलिटी वाढली. नॅरेशन बीइंग ऍक्सेप्टन्स गिव्हन टू राम. याच्यानंतर मित्रांनो पुढे काय झालं, राम सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन. रामने ते बिल बँक फॉर कलेक्शनला पाठवलं. आता सी त्याने कोणत्या डेटला ते बिल बँक फॉर कलेक्शनला पाठवलेलं हे मेन्शन नाहीये. सो इट इज ऑब्वियस की जी आपली मित्रांनो बिल ड्रॉची एंट्री असणार आहे तीच बँक फॉर कलेक्शनला पाठवल्याची एंट्री असणार आहे.
डेट असणार आहे. सो सेम डेटला बिल गेला आपलं म्हणजे टू बिल्स रिसिवेबल आणि बँक फॉर कलेक्शन मध्ये जमा आहे म्हणजे एंट्री काय होईल तुमची बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल 8,000. आता नॅरेशन रोहितचा ऍक्सेप्टन्स होता तो बँक फॉर कलेक्शनला पाठवला. being रोहित's acceptance sent to bank for collection. आता ड्रॉवरने म्हणजे रामने पाठवलं बँकेला मिळालं. रोहितचा काय संबंध नाही. रोहितच्या बुक मध्ये सेम डेटला नो एंट्री. आता ड्यू डेटला काय झालेलं आहे. आता ड्यू डेट आपलं बिल किती महिन्यांसाठी ड्रॉ केलेलं सी राऊंड केलेले 3 मंथ्स म्हणजे 7 मार्च नंतर 3 मंथ्स एप्रिल मे जून 7 जून नंतर 3 ग्रेस डेज 10th जून 10 जून 2016 काय झालं मित्रांनो फाउंड हिमसेल्फ अनेबल टू मेक पेमेंट ऑफ ड्रॉवी पैसे देऊ शकत नाहीये अँड रिक्वेस्टेड ड्रॉवर टू रिन्यू द बिल रिन्यू करायची रिक्वेस्ट केली. सो आपल्याला पूर्ण जुनं बिल काय करावं लागेल डिसऑनर करावं लागेल. आता हे कोणतं बिल डिसऑनर आहे बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर केलं. मग मित्रांनो तुम्ही नॉर्मल बिल डिसऑनरची एंट्री काय केली असती रोहित अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल ही एंट्री रिव्हर्स केली असती. पण आता आपलं बिल्स रिसिवेबल जमा कुठे आहे बँक फॉर कलेक्शनला जमा आहे. सो तुमची बँक फॉर कलेक्शन बिल डिसऑनरची एंट्री काय येईल रोहित अकाउंट डेबिट टू बँक फॉर कलेक्शन 8,000. नॅरेशन बीइंग रोहित's acceptance sent to bank for collection dishonored on due date. आता याचीच एंट्री मित्रांनो रोहित काय करेल रोहित आपलं नॉर्मल बिल डिसऑनर करायची एंट्री करेल बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू राम 8,000. मित्रांनो ही एंट्री त्याने रिव्हर्स केली. नॅरेशन काय आहे बीइंग मित्रांनो ऍक्सेप्टन्स गिव्हन टू राम डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. रामला दिलेला ऍक्सेप्टन्स काय झालं डिसऑनर झालं. आता सिक्वेन्स मध्ये याच्या पुढची एंट्री नोटिंग चार्जेसची असते जी या प्रॉब्लेम मध्ये नाही. मित्रांनो पुढची एंट्री येईल आपली इंटरेस्टची एंट्री. आता इंटरेस्ट परत तेच रामच्या व्ह्यू पॉइंटने काय इन्कम. सो राम काय करेल इंटरेस्टला क्रेडिट डेबिट कोणाला करेल रोहितला. सेम डेट तो काय बोलेल रोहित अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट 200 being interest receivable from रोहित कशाबद्दल ऑन बिल डिसऑनर. तर तो काय सांगेल इंटरेस्ट आपला एक्सपेन्स आहे इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रामला द्यायचे. नॅरेशन being इंटरेस्ट पेएबल टू राम ऑन बिल डिसऑनर. आता इथे मित्रांनो आपण इंटरेस्ट रिसिवेबल आणि पेएबलची एंट्री केलेली. जी आपली पुढची एंट्री आहे ती येईल मित्रांनो बिल रिन्यू केल्याची एंट्री. करेक्ट फ्रेंड्स. आता पुढे आपली मित्रांनो एंट्री कशी येईल इंटरेस्टची झाल्यानंतर रिन्यूची एंट्री. रिन्यूच्या एंट्रीच्या बाबतीत मी दरवेळेस एक वाक्य बोलतो पहिल्यांदा एंट्री करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मित्रांनो अमाऊंट भरायची. आता आपल्याला कॅश मिळालेली आहे आणि फ्रेश ऍक्सेप्टन्स मिळाला तर आपली एंट्री काय येईल कॅश आली कॅश अकाउंट डेबिट रिसिवेबल बिल पण आलेलं आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट दोघं पण डेबिट व्हॉट कम्स इन दिलं कोणी रोहितने टू रोहित अकाउंट क्रेडिट द गिव्हर. आता फ्रेंड्स आपल्याला कॅश किती आलेली आहे सी राम एग्रीड ऑन द कंडिशन दॅट रोहित शुड पे ₹5,000 इन कॅश 5,000 कॅश आहे अँड ऍक्सेप्ट न्यू बिल फॉर 2 मंथ्स. नवीन बिल ऍक्सेप्ट केलेलं आहे 2 महिन्यासाठी विथ इंटरेस्ट. आता सी तुमचं जुनं बिल कितीचं होतं 8,000. 8,000 मधली 5,000 तुम्हाला कॅश मिळाली मग राहिले किती 3,000 प्लस ₹200 इंटरेस्ट मिळून तुम्हाला मित्रांनो बिल्स रिसिवेबल किती येतात 3,200 रुपये. सो टू रोहित अकाउंट दोघांची टोटल 8,200. मग नॅरेशन काय येतं मित्रांनो बीइंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम रोहित. रोहितकडनं कॅश आणि फ्रेश ऍक्सेप्टन्स मिळाला कसा विथ इंटरेस्ट सकट. आता याचीच एंट्री सेम डेटला 10/6/16 मित्रांनो रोहित काय करेल तो सांगेल रामला मिळालं डेबिट द रिसिव्हर राम अकाउंट डेबिट आपल्याकडनं कॅश आणि ऍक्सेप्टन्स गेला क्रेडिट गोज अप टू कॅश अकाउंट टू बिल्स पेएबल अकाउंट. आता तो नॅरेशन काय सांगेल बीइंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स गिव्हन टू रामला कॅश आणि फ्रेश ऍक्सेप्टन्स दिला कसा विथ इंटरेस्ट सकट. आता पुढे काय झालं मित्रांनो बिफोर ड्यू डेट रोहित बिकेम इन्सॉल्वंट. मित्रांनो रोहित ड्यू डेटच्या अगोदरच काय झालं इन्सॉल्वंट डिक्लेअर झाला. आता सी या ठिकाणी ना आपल्याला डेट दिलेली नाहीये की तो व्यक्ती कोणत्या तारखेला इन्सॉल्वंट झालेला.
सो आपण ज्यावेळेस इकडे डेट लिहू त्यावेळेस आपल्याला मित्रांनो ड्यू डेटचीच तारीख लिहावी लागेल. जरी प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं असलं बिफोर ड्यू डेट, ती बिफोर ड्यू डेट कोणती, ती डेट मेन्शन नाही. सो आपल्याला मित्रांनो इथे ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉलमेंटची एंट्री कराल त्यावेळेस ड्यू डेटच लिहावी लागेल. मग आता ड्यू डेट किती महिन्यांसाठी तुम्ही ड्यू डेट ड्रॉ केलेलं होतं मित्रांनो? 2 मंथ्स, करेक्ट. मग 10 जून नंतर 2 मंथ्स, 10 ऑगस्ट 3 ग्रेस डेज, 13 ऑगस्ट, 13/8/2016. आता तो इन्स्टॉलमेंट झाला. याचा अर्थ मित्रांनो तुम्हाला बिल काय करावं लागेल? डिसऑनर करावं लागेल. इन्स्टॉलमेंटचा अर्थ काय? जुनं बिल कॅन्सल करा. मग मित्रांनो डिसऑनरची एंट्री काय करणार? साधं बिल डिसऑनर, ही एंट्री रिवर्स करायची. रोहित अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, किती? 3200. आता नॅरेशन काय लिहिणार तुम्ही? रोहितचा फ्रेश ऍक्सेप्टन्स डिसऑनर झाला. बीइंग रोहित's फ्रेश ऍक्सेप्टन्स डिसऑनर बिकॉज ही इज इन्सॉल्वेंट, कारण तो इन्सॉल्वेंट. सेम ट्रान्झॅक्शनची एंट्री रोहित काय करेल? मित्रांनो ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री रिवर्स करेल. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू राम अकाउंट, ठीक आहे, 3200. नॅरेशन बीइंग फ्रेश ऍक्सेप्टन्स गिवन टू राम, रामला दिलेला फ्रेश ऍक्सेप्टन्स काय झालं? डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. मित्रांनो आता ड्रॉवरला ड्रॉवीकडनं 3200 रुपीज रिसिवेबल आहेत, घ्यायचे बाकी आहेत. त्याची इस्टेट विकली आणि इस्टेट विकून त्याला किती पैसे मिळाले? फक्त ओनली ₹1500 कुड बी रिकवर्ड. फक्त 1500 रुपीज रिकवर झालेले. आता 3200 मध्ये जर का 1500 रिकवर होत आहे तर याचा अर्थ काय झाला? राहिलेले पैसे बुडाले. आता मित्रांनो या ठिकाणी आपला ड्रॉवर काय एंट्री करेल? कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट 1500, राहिलेले बुडाले. बॅड डेट अकाउंट डेबिट 1700 टू रोहित अकाउंट 3200, करेक्ट. मित्रांनो नॅरेशन काय येईल? बीइंग ₹1500 रिकवर फ्रॉम रोहित अँड बॅलन्स इज बॅड डेट. रोहितकडनं एवढे पैसे रिकवर झाले आणि राहिलेले बुडाले. आता याची एंट्री मित्रांनो रोहित काय करेल? रामला पेड केली, डेबिट द रिसिव्हर. राम अकाउंट डेबिट 3200 टू कॅश अकाउंट 1500, डेफिशियन्सी 1700. नॅरेशन काय लिहिणार? बीइंग ₹1500 पेड टू राम. जर्नलची टोटल करायची आणि या ठिकाणी आपला प्रॉब्लेम संपला. सी फ्रेंड्स, खूप इझी प्रॉब्लेम आहे. बिल्स ऑफ एक्सचेंज आता माझ्या मते तुम्हाला बऱ्यापैकी समजायला लागलेलं असेल. याच्या पुढे आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो मी 2 जुन्या मित्रांनो होमवर्क मधले असे प्रॉब्लेम घेणार आहे जे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना मित्रांनो सॉल्व्ह करताना डिफिकल्ट वाटलेले होते. ते कोणते ते आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, ठीक आहे. लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे, ठीक आहे. तोपर्यंत काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा.